तिचा जमिनीवरती आणि बाबांवरती जीव आहे, त्यामुळे ती काही करायला तयार आहे सध्या. मी म्हणेल प्रत्येक सीनला दडपण येतं, पण ते जेव्हा जेव्हा एंटर करतात ना तेव्हा ते मूड एकदम असं शांत चिल घेऊन येतात. इथे प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे, असं नाही आहे की कोणाचंच नाही. प्रत्येक तारकाचं एक म्हणणं आहे, हेबत सरांचं एक म्हणणं आहे, प्रत्येकाचं एक एक म्हणणं आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली आहे भूमिकन्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती लक्ष्मी म्हणजेच अनुष्का. अनुष्का, कशी आहेस? मी मस्त. बरं, खूप छान दिसते, नवरीच्या अटायरमध्ये आहेस. किती वेळ लागला सजायला आणि काय आवडलं यातलं तुला सगळ्यात जास्त? मला सगळा लुकच खूप आवडला आणि हा लुक कदाचित 4-5 दिवसापासून तो चालूच होता की हे घालायचं आहे, ते नाही घालायचं आहे. साड्या 3-3, 4-4 चेंज झाल्या, सो भरपूर. आणि रेडी व्हायला पण एक 1-1.5 तास तरी जातोच आरामात आल्यानंतर. अगदी. पण इतके सगळे दागिने म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यातलं तुला काय आवडलं? तेच बोलणार तर ते खूप सुंदर आहे. ही गाय आहे. आधी जो म्हणजे नॉर्मल ड्रेसमध्ये अटायर दिलेला त्याच्यामध्ये सिल्वर कलरची आहे आणि आता मला गोल्डन दिलं, ते खूप छान वाटतं मला. ॲक्च्युली ते खूप सूट होतं आणि भूमिकन्या, सो त्याला इथे जाते. एक्झॅक्टली. पण आता लग्न आहे लक्ष्मीचं, ती तिच्या बाबांसाठी किंवा जमिनीचं जे आहे त्यासाठी भूषण बरोबर लग्नासाठी तयार झाली आहे. पण लक्ष्मीची भूमिका काय, लक्ष्मीला काय वाटतं आता ती ऑलरेडी तिचं ओव्हरऑल बघितलं ना, तिचा जमिनीवरती आणि बाबांवरती जीव आहे, त्यामुळे ती काही करायला तयार आहे सध्या. तर तिला दिसत नाही आहे की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, तो मुलगा चांगला आहे की तारका काय सांगते, याच्याशी तिला काही घेणं देणं नाही. तिला तेवढंच घेणं देणं आहे की ती जमीन आहे जी एक तर अंधारात ठेवून दिली गेलेली, त्यामुळे तिला बाबांना मिळून द्यायची ॲट एनी कॉस्ट. त्यामुळे तिचं जे काय प्रयत्न चालू होते त्याच्या पुढे जे काय होते ते कळेल. मालिकेतनं लक्ष्मी भूमिकन्या आहे, शेतीशी जोडली गेलेली आहे. पण खऱ्या आयुष्यात अनुष्का कशी आणि अनुष्का कुठून आहे आणि तिथली लोक आता तुला मालिकेत बघतात तर त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात? तशी मूळ माझं गाव पिंपळगाव घोडे, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. पण मी खूप वर्षांपासून म्हणजे खूप वर्षांपासून मी ठाण्यामध्ये राहते. सो मी ठाण्याची असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, मी ठाण्याची पण आहे. आणि खऱ्या आयुष्यातली अनुष्का काय माहिती आहे, तुम्ही कधीपासून आलात. मी खूप मस्ती करते. डिरेक्टर सर, DOP सर, इवन माझे प्रोड्युसरसुद्धा कधी कधी म्हणतात बस खूप मस्ती करते, खूप झालं, शांत बस. तर सगळ्यात जास्त सेटवरती मस्ती मी, पार्थ, भूषण, रुचिका असे सगळेजण आहोत. अगदीच. पण तू प्रोड्युसरचा विषय काढलास म्हणून की तुझे निर्मातेच तुझे सहकलाकार सुद्धा आहे, सो त्यांच्याबरोबर काम करताना दडपण येते का? कारण निर्माते आहेत, त्या तुझे सहकलाकार आहेत, ते अनुभवी आहेत, सो तो बॉन्ड कसा आहे आणि दडपण येतं का किंवा चॅलेंजिंग वाटतं का? मी म्हणेल प्रत्येक सीनला दडपण येतं, पण ते जेव्हा जेव्हा एंटर करतात ना तेव्हा ते मूड एकदम असं शांत चिल घेऊन येतात. आणि भले आपण जर चुकलो किंवा आपल्याला असं वाटलं की नाही होते आता, आणि होतंच, त्यांच्यासमोर घाबरायला होतंच, कारण का एक आपल्या डोक्यात बसलेलं आहे ना ही जे प्रोड्युसर वगैरे, सो ते येतं. पण ते करतात बरोबर, म्हणजे मग छान जातं, स्मूथ जातं, पण येतं थोडंसं येतं. आतापर्यंत इतकी सीन झाले, तर गौरवकडून काही कॉम्प्लिमेंट मिळाली का किंवा हे मला आवडलं असं ते कधी म्हणाले? हे एकदा नाही, ते रोज म्हणतात कुठला पण ड्रेस घाला आणि अनुष्का छान दिसते, अरे छान साडी नेसली. आणि मलाच नाही, ते सगळ्यांना म्हणतात. बट मी माझं सांगेल फक्त की माझे प्रोड्युसर जेव्हा पण येतात तेव्हा सांगा अरे मस्त दिखरीली, मस्त दिखते तू वगैरे वगैरे, ते बूस्टअप करत राहतात. ते खूप छान गोष्ट आहे. पण ना, मालिकेकडे वळूयात. मालिकेत तुझं आणि भूषणचं लग्न होणार आहे असं दाखवतात खरं, पण आता आम्ही पाहिलं सो ट्विस्ट आहे तर आम्हाला कळलं, पण तो काय ट्विस्ट आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील किंवा हिंट वगैरे द्यायला आवडेल का? कशाला कुठली हिंट द्यायची? तुम्ही मालिका बघा, तुम्हाला कळेल की नक्की काय घडतंय. आणि पॉझिटिव्ह आहे, कारण का नाही, इथे प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे, असं नाही आहे की कोणाचंच नाही. प्रत्येक तारकाचं एक म्हणणं आहे, हेबत सरांचं एक म्हणणं आहे, प्रत्येकाचं एक एक म्हणणं आहे. तर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला कळेल, एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी येईल आणि ट्विस्ट आहे कळेल. म्हणजे भले आपला प्रोमो गेला आहे की लग्न झालं आहे आपलं हर्षवर्धनसोबत, पण ते का झालं आहे हा मेन मुद्दा आहे जो तुम्हाला कळेल. हिंट वगैरे नाही द्यायची मला, काहीच नाही. लक्ष्मीने खूप छान मेहंदी सुद्धा काढली, सो ती मेहंदी प्रेक्षकांना दाखवा. आणि यामध्ये नक्की कुणाचं नाव आहे, भूषणचं की हर्षवर्धन? हा हात बघा पहिले.
भूषण. प्रेक्षकांना नाराज होतील ते भूषणचं नाव. कळेल, म्हणजे प्रोमो भले काही आउट हो, पण कळेल तुम्हाला नक्की काय वगैरे. तर हिंटच राहू दे. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? मी हेच सांगेल की आपली एक नवी कोरी गोष्ट, आपला खूप जवळचा, आपल्या जिव्हाळ्याचा विषय जी म्हणजे शेती ही, मी माझं एक वाक्य सांगेल की शेती विकायची नसते तर कसायची असते. सो ओव्हरऑल पद्धतीने जर बघायला गेला तर खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपला हा, खूप जिव्हाळ्याचा विषय. तर हे नक्की बघा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.